नमस्कार मित्रांनो, तुमच्या स्वतःच्या YouTube चॅनल मराठी ट्रेडिंग ब्रेस मध्ये तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, जर आपण इन्व्हेस्टमेंट बद्दल बोललो, तर प्रत्येक जण फक्त स्टॉक मार्केटचाच विचार करतो. परंतु स्टॉक मार्केट सारखे इतर मार्केट्स पण आहेत. त्यात इन्व्हेस्टमेंट आणि ट्रेडिंग होते आणि अशा मार्केट्सना फायनान्शियल मार्केट म्हणतात. जर तुम्ही फर्स्ट टाइम चॅनलवर व्हिजिट केले असेल, तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून समोर येणारे व्हिडिओज तुम्हाला टाइमवर मिळणार. हा व्हिडिओ फक्त फायनान्शियल मार्केट्सवरच आहे. फायनान्शियल मार्केट पण बाकी सर्व मार्केट सारखे आहे, जसे की व्हेजिटेबल मार्केट, कपड्यांचे मार्केट. व्हेजिटेबल मार्केटमध्ये कोण येतो? ज्याच्याकडे भाजी आहे तो म्हणजे भाजी विक्रेता, आणि ज्याला भाजीची गरज आहे तो म्हणजे भाजी विकत घेणारा. त्याचप्रमाणे कपडा मार्केटमध्ये कपडे विकणारा आणि कपडे विकत घेणारा येतो. त्याचप्रमाणे फायनान्शियल मार्केटमध्ये काम करतं. आता आपण विचार करत असाल की व्हेजिटेबल मार्केटमध्ये भाजी खरेदी आणि विक्री होते, कपडा मार्केटमध्ये कपडा खरेदी आणि विक्री होते. त्याचप्रमाणे फायनान्शियल मार्केटमध्ये काय बाय आणि सेल केलं जातं? फायनान्शियल मार्केटमध्ये इन्स्ट्रुमेंट बाय आणि सेल होतात. ज्यांना इन्स्ट्रुमेंट घ्यायचे आहे ते बायर्स होतात आणि ज्यांना इन्स्ट्रुमेंट विकायचे आहे ते सेलर्स होतात. फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे आहे, जसे स्टॉक्स, बॉन्ड्स, करन्सी, डेरिव्हेटिव्ह्ज इत्यादी. या सर्व फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट बद्दल आपण पुढे देखील चर्चा करूया. जसे की आपण कपड्यांचे आणि व्हेजिटेबल मार्केटचे उदाहरण घेत आहोत, ज्यामध्ये खरेदीदार खरेदी करतो कंझ्युम करण्याकरिता. त्याचप्रमाणे फायनान्शियल मार्केटमध्ये बायर्स बाय करतात इन्व्हेस्ट करण्याकरिता आणि सेलर्स सेल करतात आपल्याकडे जी मनीची डेफिशियन्सी आहे ती पूर्ण करण्याकरिता. फायनान्शियल मार्केटमध्ये कोणीही बायर्स बनू शकतात. ज्यांच्याकडे सेव्हिंग केलेले पैसे आहेत ते फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट खरेदी करून त्यामध्ये रिटर्न्स मिळवू शकतात. त्याचप्रमाणे कोणीही बँक, कंपनी, गव्हर्नमेंट ज्यांच्याकडे पैशाची कमी असते ते फायनान्शियल मार्केट सेलर्स बनू शकतात. जे ते काम करतात ते करण्यासाठी आणि व्यवसाय पुढे नेण्यासाठी पैशाची पैशाची कमतरता असते, तेव्हा हे लोक फायनान्शियल मार्केटमध्ये सिक्युरिटी इश्यू करून फायनान्शियल मार्केटमधून पैसा उचलतात. फायनान्शियल मार्केट हे फिजिकल मार्केट्स नाही. जसे की व्हेजिटेबल मार्केट सारखे फायनान्शियल मार्केटमध्ये इन्स्ट्रुमेंट बाय आणि सेल ऑनलाईन केले जातात. मित्रांनो, एक अनाउन्समेंट आहे. आमची जे फ्री टेलिग्राम चॅनल आहे, ज्यावर निफ्टी, बँक निफ्टी, स्टॉक, फ्युचर आणि फॉरेक्सचे रिकमेंडेशन शेअर केले जातात. तर तुम्ही व्हिडिओला 2 मिनिटं पॉज करून व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकने फ्री टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. चला तर टॉपिक डिस्कस करूया. सोप्या भाषेत फायनान्शियल मार्केट म्हणजे एखाद्या व्यक्तीकडे पैशाची सेव्हिंग आहे, तो फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट मध्ये गुंतवणूक करण्यासाठी आपले पैसे फायनान्शियल मार्केटमध्ये पाठवतो आणि ज्या व्यक्तीला पैशाची गरज आहे तो फायनान्शियल मार्केटमध्ये त्याच्या सिक्युरिटी पाठवतो, जेणेकरून त्याला फायनान्शियल मार्केटमधून पैसा मिळू शकतील. फायनान्शियल मार्केटमध्ये दोघांमध्ये व्यवहार होतात आणि ज्याला पैशाची गरज आहे त्याला पैसे मिळतात आणि ज्याला इन्व्हेस्ट करायचे आहे त्याला फायनान्शियल सिक्युरिटी मिळते. वेगवेगळ्या सिक्युरिटीमध्ये वेगवेगळे मॅच्युरिटी फंड असतात. ज्याला पैसे मिळाले होते ते पैसे फायनान्शियल मार्केटद्वारे इन्व्हेस्टरला परत करतात त्याच्या इंटरेस्ट सोबत, आणि इन्व्हेस्टर फायनान्शियल मार्केटच्या द्वारे सिक्युरिटी परत करतात. मग तुम्ही आता विचार करत असाल की फायनान्शियल सिक्युरिटी म्हणजे काय? समोर येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सिक्युरिटीज बद्दल एक करून सांगणार आहेत. मी तुमचा फक्त ह्या व्हिडिओमध्ये फायनान्शियल मार्केट बद्दल कन्सेप्ट क्लिअर करत आहे. फायनान्शियल मार्केट ऑनलाईन असल्याने पार्टिसिपेट करणारा कुठूनही ते सहजपणे पार्टिसिपेट करू शकतो. बाजारात लिक्विडिटी देखील आहे, म्हणजे बायर्सना इझिली सेलर्स मिळतात आणि सेलर्सना इझिली बायर्स मिळतात. तुम्हाला सांगते की या मार्केटमध्ये कोणीही थेट सहभागी होऊ शकत नाही. त्यासाठी तुम्हाला ब्रोकरची मदत घ्यावी लागेल. दुसरे म्हणजे तुम्हाला अकाउंट ओपन करावे लागेल, तरच तुम्ही फायनान्शियल मार्केटमध्ये पार्टिसिपेट करू शकता.
फायनान्शियल मार्केट देखील वेगवेगळ्या प्रकारचे असू शकते. त्यातही विविध प्रकारची फायनान्शियल सिक्युरिटी असते. फायनान्शियल मार्केट हे 2 पार्ट्समध्ये विभागले गेलेले आहे. एक म्हणजे मनी मार्केट आणि दुसरे कॅपिटल मार्केट. मनी मार्केटमध्ये पण विविध सिक्युरिटीज आहेत आणि कॅपिटल मार्केटमध्ये सुद्धा विविध सिक्युरिटी आहेत. म्हणून आपण सर्व सिक्युरिटीजचा विचार करतो. आपण सर्व सिक्युरिटीज बद्दल वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये चर्चा करूया. आता आपण बघणार आहोत संपूर्ण फायनान्शियल सिस्टम कसं काम करतो. संपूर्ण फायनान्शियल सिस्टम मध्ये 2 प्रकारचे लोक आहेत. एक म्हणजे ज्यांना पैशाची गरज आहे ते म्हणजे बॉरोवर्स आणि ज्यांच्याकडे पैसे आहेत ते म्हणजे लेंडर्स. ते दोघेही कोणीही असू शकतात. बँक असू शकतात, कंपनी असू शकतात, गव्हर्नमेंट असू शकतात आणि स्वतः इंडिव्हिज्युअल असू शकतात. दोघांमध्ये 2 ऑप्शन असते. ते म्हणजे बँक आणि फायनान्शियल मार्केट. या माध्यमातून लोक आपले पैसे इन्व्हेस्ट करू शकतात आणि ज्यांना पैशाची गरज असते ते पैसे उचलू शकतात. लेंडर्स आपले पैसे बँकमध्ये ठेवू शकतात आणि रिटर्न्स मिळवू शकतात. त्याचप्रमाणे ते फायनान्शियल मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करून रिटर्न मिळवू शकतात आणि बॉरोवर सुद्धा बँककडून लोन घेऊन त्या लोनवर इंटरेस्ट पे करू शकतो. त्याचप्रमाणे फायनान्शियल मार्केटमध्ये सिक्युरिटी इश्यू करून फायनान्शियल मार्केट मार्फत पैसे कसे मिळवू शकतात आणि मॅच्युरिटी पिरियड आल्यावर त्यांचे इंटरेस्ट पे करून आपली सिक्युरिटी परत मिळवू शकतात. लेंडर्स पैसे बँकमध्ये इन्व्हेस्ट करतो तर त्याला 3 ते 4% इंटरेस्ट मिळतो आणि एफडी मध्ये 7 ते 8% इंटरेस्ट मिळतो. तसेच लेंडर्स आपले पैसे फायनान्शियल मार्केटमध्ये वेगवेगळ्या सिक्युरिटीज मध्ये आपल्या रिस्क प्रमाणे इन्व्हेस्ट करू शकतो आणि रिटर्न्स मिळवू शकतो. इथे रिटर्न्स पर्सेंटेज पण जास्त मिळतात. इथे लिक्विडिटी पण खूप जास्त राहते. त्यामुळे जेव्हा पैशाची गरज भासते तेव्हा त्या सिक्युरिटीची विक्री करून पैशात रूपांतर करू शकतात. त्याचप्रमाणे बॉरोवर्स बँककडून कर्ज घेतात. ते त्यांना काही गिरवी पण ठेवावे लागतात आणि त्यांचा इंटरेस्ट रेट जो काही असेल तो पण द्यावा लागतो. जर बॉरोवर्सना सिक्युरिटी मार्केटमधून पैसे उचलायचे असल्यास ते त्याच्या आवडीनुसार कोणती सिक्युरिटी इश्यू करायचे आणि ते किती दिवसांसाठी इश्यू करायचे ते चूज करू शकतात. हे ते बँकांकडून करू शकत नाहीत आणि बँकांची प्रोसेसिंग फी देखील फायनान्शियल मार्केटच्या तुलनेत जास्त असते. म्हणूनच फायनान्शियल मार्केट कोणतीही अर्थव्यवस्थेसाठी खूप महत्त्वाचे आहे. फायनान्शियल मार्केटमुळे फंडांचे मोबिलायझिंग खूप सोपे झाले आहे. म्हणूनच आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की फायनान्शियल मार्केटचे वेगवेगळे पार्ट्स आणि त्या कोणते सिक्युरिटीज दिले जातात, त्या प्रत्येकाची खरी गुणवत्ता काय आहे आणि मॅच्युरिटी पिरियड किती असतो. मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.